नमस्कार मंडळी. तर बघा आपल्या कलिंगडाच्या फवारणी चालू आहे. मालकाला तहान लागली तर मालकाला पाणी आणायला चालले. फवार खूप मालकाला तहान लागली म्हणून पाणी आणायला चालले. आणि ही साईडला आपला एकरभरचा कलिंगडचा प्लॉट आहे. आणि पहा जांबाची झाडं पण किती बखळ आहेत आपली. तर पहा जांब किती मोठमोठाले इथं. आणि एवढे लागले ना, एवढे गोड पण आणि एवढे सुंदर, खायला पण सुंदर आहेत. हे पहा आपल्या कलिंगडचा प्लॉट आहे एकरभरचा पलीकडचा. तर मालकाला तहान लागली, पाणी घेऊन चालले. आता ते कुपीवर पाणी घेऊन जाते मालकाला. ते मोटरला पण पाणी, म्हणजे पाईपाला पण पाणी सुरू झालं. हे का तिथे पाईपाला पण पाणी सुरू झाले. ते किती मस्त गळायलं पाणी, किती मस्त पाणी गळायले. ते पहा तिथं पाणी गळायले. इथून पाणी भरता येत नाही मला, कारण खूप प्रेशर आहे आपल्या मोटरला, त्यामुळे भरता येत नाही. म्हणून मी काय करते, कॅन्ड भरलेला आहे, कॅन्डीमधला डबा भरून येते मालकाला पाणी. जेवण राहिले तर अजून स्वयंपाक राहिला करायचा. सकाळी सकाळी फवारणी करून गेलो, म्हणजे उन्हाची काय होते, फवारणी जमत नाही उन्हाची, त्यामुळे सकाळी सकाळी फवारणी करावं लागते. मालक फवारणी करायला तर मालकाला पाणी घेऊन चालले. खूप तहान लागली मालकाला, सकाळी सकाळी तहान लागली. जेवण तर अजून केलंच नाही, पाणी घेऊन जाते. ते पाणी कलिंगडचा प्लॉट फवारायले तर पहा किती सुंदर वाटायला आपला कलिंगडचा प्लॉट. म्हणजे आता किती दिवस झाले माहिती आहे का, 20 दिवस झालेत, पूर्ण 20 दिवस झाले. तर आणि आपलं राहतं ठिकाण तिथं आहे. म्हणजे आज काय झालं, गावाकडे गेलो त्यामुळे आज कोप उघडली नाही. कुत्रे जातात म्हणून, त्यामुळे लावून ठेवली होती. कुत्रे खूप जातात, घरातलं सामान खातात, पीठ ते खातात, म्हणून कोपी लावून घेतली होती. हा ना, खूप कुत्रे आहेत तिथं, त्यामुळे कोपी लावून घेतली होती. आता जेवण करायचं. जरा पाणी व फवारणी चालू आहे कलिंगडच्या प्लॉटला. धरा आणू का ओमकार, अजून डबे पुरण, पप्पाला खूप लई तहान लागली. फोर बघा किती राहिलं, आता एवढंच राहिलं. औषध आहे का बघ, चांगला औषध टाका बरोबर झाडावर. थोडं थोडं पुढं घ्या, म्हणजे असं लई बी जास्त पुढं देऊ नका. म्हणजे जास्त पाणी पडलं ना काय होतं माहिती आहे का, म्हणजे जे आपल्या कलिंगडचा वेल आहे का, ते सुकून जात आहे. ऊन पडलं ना, उन्हाचं तापमान थोडं वाढलं ना, मग काय होतं, ते आपल्या कलिंगडाचा वेल काय होते, सुकून जातं. तुम्हाला दाखवते. पण गेल्या वेळेस काय झालं, मालकाच्या हाताने जास्त औषध झालं, त्यामुळे खूप 2 जागेवर झाडं जळून गेली. तर पानं पण करपून गेली. तर तुम्हाला दाखव, पिवळे पडलेत पानं. हे पा जे का, म्हणजे काय होते माहिती आहे का, हे पा औषध जास्त पडलं ना, हे पान कसं करपून गेले, त्यामुळे औषधाची पानं करपले. तर हे आणि यावरती बुरशी पडली, म्हणून फवारणी चालू केली. चला मी आता स्वयंपाक बनवते, जेवायला. मालकाला पण भूक लागली असेल. फवार मालकाला पण भूक लागते खूप, म्हणजे कारण की खूप वजन असते फवाऱ्यामध्ये, पाणी खूप भरपूर न्यावं लागते ना, त्यामुळे. कोथिंबीर लावली बघा, आपल्याला खायला भाजी टाकायला कोथिंबीर थोडीशीच लावली. कोथिंबीर पण किती मस्त आली, खूपच छान आली कोथिंबीर लावली. तर ही पा एकाच जागेला आली कोथिंबीर, ही किती मस्त आली. पहा किती सुंदर दिसली कोथिंबीर ही. पण अजून छोटाली, भाजीला अजून चालत नाही, त्यामुळे अजून मी काही उपटली नाही आणि भाजीमध्ये काही टाकली नाही. आता थोडी मोठी झाली ना, मग भाजीमध्ये टाकायची. चला मी काय करते, स्वयंपाक करते आता. खूप पसारा पडलाय, आणि म्हणजे पसारा पण वारला नाही. काय झालं, म्हणजे सकाळी सकाळी फवारणी करायला लागते ना, त्यामुळे खूप अर्जंटमध्ये गेलो सकाळी सकाळी फवारणी करायला. तर चला मी आता काय करते, स्वयंपाक बनवते. स्वयंपाक पण राहिला आहे माझा, स्वयंपाक करते आता. मस्त काय करते, स्वयंपाक, पोळ्या भाजी करते, आणि जेवण करून पण नंतर काय करते, खुरपणी करायची. तरी मालकांना 2-3 सऱ्या खुरपल्या येतात. आणि साईडला याचा वांग्याचा प्लॉट आहे ना, आणि कटई पण चालू आहे, वांगी कटई करायची चालू आहे, म्हणजे वांगे लागणच म्हणून भरपूर. चला मी आता स्वयंपाक बनवते.